court of this august house on this matter. I thank you. पुढची राज्यातली बातमी आहे। अमरावतीमध्ये बच्चू कडू यांच्या पदयात्रेचा आजचा शेवटचा दिवस आहे। सलोना ते चिखलदरामध्ये बच्चू कडू यांची भव्य अशी पदयात्रा निघतेय। मेळघाटामधल्या लोकांच्या मूलभूत समस्यांच्या संदर्भात बच्चू कडू यांनी 1 मार्च पासून मेळघाट संघर्ष आणि कर्जमाफी आठवण यात्रा सुरू केली आहे। मेळघाटामधल्या प्रश्नांसाठी लढा थांबणार नाही, गरज पडली तर हातामध्ये त्रिशूळ घेऊन तहसील कार्यालयामध्ये घुसून तांडव नृत्य करू असा इशारा देखील बच्चू कडूंनी दिलाय। बच्चू कडू यांनी सरकारला दुपारी 4 वाजेपर्यंतचा अल्टिमेटमही दिलेला आहे। हा लढा आमचा भगतसिंग मार्गाने राहील। हातात त्रिशूल घेऊन आम्ही तहसीलमध्ये घुसून तांडव नृत्य करू, त्या ताकदीनंच लढू। जे कारण जेवढी तळप जेवढी तफलीक मेळघाटातल्या सगळ्या शेतकरी शेतमजुरांना झालं, 70-75-80 वर्षापर्यंत साधं पाणी भेटू नये, लाईन भेटू नये, एवढं दुर्दैव तर हिंदुस्थानात कोणाच्याच नशिबी आलं नसेल। आम्ही आता शांततेचा मार्गाचा टप्पा संपलेला आहे। आता जर सरकारनं दखल जर घेतली नाही तर काही होऊ शकतं, म्हणजे त्याचा अंदाज लागू शकत नाही। आम्ही त्रिशूल घेऊनही चालणार आहोत। या सगळ्या संदर्भात अजूनही 4 वाजेपर्यंत सरकारला आमचं वेळ आहे। 4 नंतर आम्ही काही करू शकतो, कुठल्याही स्तरावर जाऊ शकतो। बातमी आहे वर्ध्यामधली। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवाकर गमे यांनी लैंगिक शोषण केल्याप्रकरणी त्यांना अटक